मतदानाला 2 दिवस राहिलेले आहेत आणि आज कोकणात कसं यायचंच होतं, कारण कोकणाचे आशीर्वाद हे महत्त्वाचे असतातच आणि त्याच्यासाठी आज आपले आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे. वैभवजी सगळीकडे थोडा थोडा उशीर होत चाललेला आहे. 10-15 मिनिटं जास्ती बोलू नाही शकत, पण इथे आल्यानंतर एक वेगळा आनंद असतो, एक वेगळं समाधान असतं की शिवसेनेचा बालेकिल्ला, आपल्या हक्काचा कोकण आणि जी मुंबई तुम्ही राखलेली आहे आपला गड म्हणून, तुमच्या समोर इथे नतमस्तक व्हायला, तुम्हाला नमन करायला इथे आलेलो आहे. प्रश्न हा उपस्थित होतो की ही येणारी जी निवडणूक आहे, ही निवडणूक जरी आपल्याला साधी सोपी वाटली, जरी आपल्यामध्ये वातावरण असलं की वैभवजी जिंकून येणार, ते जिंकून येणारच, मला माहिती आहे सत्ताधारी पक्षाचे आमदार होणार आहेत ते. ही निवडणूक फक्त काही आपल्या एका मतदारसंघापुरतं सीमित नाहीये किंवा आपण जिंकतो एवढं नाहीये, पण समोरून जे एकनाथ शिंदे आहेत, गद्दार आहेत, भाजपा आहे, ते देखील महाराष्ट्र कब्जा करण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहेत. गेल्या 2 वर्षामध्ये, गेल्या 2.5 वर्षामध्ये अनेकदा आम्ही आंदोलनं केलीत. विधानभवनावर तर आम्ही एकत्रच पायऱ्यांवर बसायचो, कारण सरकारमधून बाहेर पाडल्यानंतर या गद्दारांनी त्यांनी महाराष्ट्रात काय केलं हा जर प्रश्न उपस्थित केला तर सरळ कुठे ना कुठेतरी तुमच्यावर कारवाई होणार, तुमच्यावर काहीतरी ईडीची धाड येणार, IT येणार, CBI येणार, ह्या सगळ्या धमक्या असायच्याच. पण धमक्या जरी असल्या तरी मला वाटत नाही वैभवजी सारखे सैनिक कधी घाबरले, त्यांना तोंडावर उत्तर देऊन बाहेर निघायचे. आणि आमचा जो एक 16 लोकांचा ग्रुप झाला होता शिवसैनिकांचा, निष्ठावंतांचा, अरे बाबा 23 तारखेसाठी ठेवा फटाके जरा, आज नका बघ. तो असा लढा देत होता की भाजपा असेल, एकनाथ शिंदे असेल, सळोके पळू व्हायचे, गायब व्हायचे. हाऊसमध्ये कोणी आमच्या समोर बसायला तयार नसायचं, डोळ्यात डोळे घालून पाहायला तयार नसायचं. आणि ज्यांची मस्ती होती ती गेल्या 2-2.5 वर्षात उतरवण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. कारण ही मस्ती फक्त काही शिवसेना पक्ष फोडला ह्याची नव्हती, ही मस्ती काही फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला ह्याची नव्हती, ही मस्ती काही नुसतं पवार परिवारमध्ये फूट पडली ह्याची नव्हती, तर ही मस्ती भाजपवाल्यांची असेल, एकनाथ शिंदेची असेल, ही होती की बघा तुमच्या डोक्यावर बसून एक अवकाळी सरकार, एक गड्डा सरकार, एक घटनाबाह्य सरकार, एक 50 खोक्यांचं सरकार डोक्यावर बसून सगळे उद्योगधंदे कसे नेलेत गुजरातमध्ये हे दाखवण्यासाठी आपल्याला मस्ती होती. आपण पाहत होतो ना गेल्या 2 वर्षामध्ये, तुम्ही सगळे साक्षीदार आहात. जी लढाई आपली चाललेली आहे, जी आंदोलन आपली चालले, जे मोर्चे आपले सुरू होते, आपण एक साधा सोपा प्रश्न विचारत होतो की ह्या 2 वर्षामध्ये भले तुमचा आम्ही पक्ष फोडला, आमचा तुम्ही आमचं सगळं काही नेलत, नाव नेलं, चिन्ह नेलत, माझ्या आजोबांचा फोटो देखील तुम्ही चोरलात, माझं देखील आडनाव नेण्याचा प्रयत्न केलात, वार पुढून मागून सगळीकडून केले तुम्ही. ठीक आहे, आम्ही त्याच्याबद्दल विचारत नाही तुम्हाला, पण आज आम्ही प्रश्न विचारतोय की गेल्या 2 वर्षात तुम्ही ह्या महाराष्ट्राला काय नवीन दिलत. वृत्तपत्र तर तुम्ही वाचत असाल, बातम्या सगळेच पाहत असाल, टीव्हीवर व्हॉट्सॲप तर सगळेच पाहत असाल. गेल्या 2 वर्षामध्ये तुम्ही मला सांगा, एक तरी नवा रोजगार किंवा एक तरी नवा उद्योग ह्या महाराष्ट्रात आलाय का? वैभवजी आलाय? आपण किती वेळा त्या पायऱ्यांवर बसायचो, 50 खोके बोलायचो, अजून एक बोलायचो की गुजरातला फॉक्सकॉन, महाराष्ट्राला पॉपकॉर्न, हे सगळ्या गोष्टी आपण बोलून झालेल्या आहेत. पण निर्लज्ज सरकार, नालायक सरकार, कुठेही म्हणजे आपण विचारतो रोजगार कुठे आहेत आणि हे बोलतात बघा आम्ही तर बसलोय रोजगार. कुठेही काही कारवाई नाही, कुठेही काही हालचाल नाही. पण आज दुःख या गोष्टीचं होतं की 2 वर्षामध्ये सगळं काही या लोकांनी कमवलं. या गद्दारांनी असेल, या अलिबाबा 40 चोरांनी असेल, या भाजपानी असेल, मोठे मोठे बंगले घेतलेत, गाड्या घेतलेत, मंत्रिपदं मिळवली, सगळं काही झालं. पण आज माझ्या महाराष्ट्रातला तरुण असेल, तरुणी असतील, ह्या सगळ्या आज बेरोजगार सारख्या सगळीकडे फिरत आहेत, हाल झालेले आहेत, त्रस्त आहेत, हैराण आहेत, विचारतात आम्ही जॉबला जायचं तरी कुठे, नोकऱ्यांसाठी जायचं तरी कुठे. वैभवजी तुम्ही मला सांगत होतात अनेक लोक आता हल्ली इथून गोव्यात जातात नोकऱ्या शोधत, पण मागच्याच आठवड्यात एक रिपोर्ट आलेला आहे की गोव्यामधलं देखील पर्यटन आता पडायला लागलेलं आहे, कारण भाजपचं राज्य तिथे डोक्यावर बसलेलं आहे. मग आपल्या तरुणांनी देशातले जायचं तरी कुठे? मोदी साहेबांनी जी बेरोजगारी आपल्या डोक्यावर हाणून मारलेली आहे, जी महागाई आपल्या समोर आणलेली आहे, आपल्या आसपास आणलेली आहे, हे सगळं होत असताना आपण महाराष्ट्र म्हणून पाहतोय की नक्की आमची चूक तरी काय आहे की आमच्यावर एवढा अन्याय सहन करण्याची वेळ कधी आली?
2 वर्षात तुम्ही एक नवा उद्योगधंदा या महाराष्ट्रात आणू नाही शकलात. 2 वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये एक नवा रोजगार नाही आणू शकलात. का नाही आणू शकलात तुम्ही? वेदांता फॉक्सकॉन जो 2.25 लाख कोटीची गुंतवणूक होती, 1 लाख तरुण तरुणींना नोकऱ्या देणार होते, रोजगार देणार होते, ते तुम्ही नेले गुजरातला. कुठेही मागे पुढे बघितलं नाही. जो प्रकल्प आमच्या राज्यामध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये आपण महाराष्ट्रात आणणार होतो, तो भाजप असेल आणि एकनाथ शिंदे असतील ह्यांनी उचलला आणि नेला गुजरातला. बल्क ड्रग पार्क असेल, मेडिकल डिव्हाइस पार्क असेल, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल, जवळपास 5 लाख तरुण तरुणींच्या नोकऱ्यांची संधी ह्यांनी उचलल्या, त्यांनी नेल्यात गुजरातला. एवढंच नाही तर मागच्या आठवड्यामध्ये मोदी साहेबांनी वैभवजी तिथे गुजरातमध्ये रोड शो काढला, वडोदऱ्यामध्ये रोड शो काढला. आणि तिथे रोड शो कशासाठी काढला? तर बघा बघा एअरबस टाटाचा प्रकल्प कसा महाराष्ट्रातून खेचून आणला गुजरातमध्ये. गुजरातशी माझं काही भांडण नाहीये. माझं तर हे नेहमी म्हणणं राहिलेलं आहे की गुजरातचं जे हक्काचं त्यांना मिळालंच पाहिजे, आसामचं जे हक्काचं त्यांना मिळालं पाहिजे. मणिपूर शांत करू शकलात तिथे देखील त्यांना काम द्या, काश्मीरमध्ये द्या, केरळमध्ये द्या, हरियाणामध्ये द्या, सगळीकडे द्या. पण तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं खेचून घेऊ नका. इथे आपल्याला लढायला लागेल आणि लढायलाच लागेल. ही लढाई ती आहे. बेरोजगार आज जो प्रत्येक शहरात दिसतो, प्रत्येक गावात दिसतो, प्रत्येक जिल्ह्यात पाहतो मी, कितीतरी मोठ्या मोठ्या संधी आपल्या हातातून निसटून गेलेल्या आहेत. तसंच पाहिलं गेलं तर याच काही 6 महिन्यापूर्वी 17,500 पदांची पोलीस भरती होती मुंबई पोलिसांमध्ये. 17 लाख तरुण आलेले आहेत. का? तर आज बेरोजगारी वाढलेली आहे. एअर इंडियासाठी 600 पदांची भरती होती, 25,000 तरुण तरुणी आले मुंबईमध्ये. का? तर बेरोजगारी वाढलेली आहे. आणि उद्धव साहेबांनी हाच निर्णय घेतलेला आहे की जसं महाविकास आघाडीच्या काळात आपल्या 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आपण आणू शकलो, उद्योगपत्यांचा विश्वास आणि कामगारांचा देखील विश्वास हा एका व्यक्तीवर होता आणि आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. आपलं सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा ही सगळी गुंतवणूक महाराष्ट्रात आणायची, प्रत्येक जिल्ह्यात आणायची. पण ही गुंतवणूक राख रांगोळीची नसणार. कारण काय झालंय मध्यंतरीच्या काळात आणि ह्याच भाजपच्या काळात सगळे राख रांगोळी म्हणजे राख आपल्याकडे आणि रांगोळी गुजरातमध्ये, नाणार आपल्या डोक्यावर, बारसू आपल्या डोक्यावर, जैतापूर आपल्या डोक्यावर, आपल्या कोकणामध्ये. पर्यावरणाचा ऱ्हास करणारे सगळे प्रकल्प आपल्या कोकणामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि सगळे जे चांगले प्रकल्प आहेत ते नेतात गुजरातमध्ये. हे चालू द्यायचं नाही आपल्याला. आपल्याला तर लढायचं. आपल्याला सरकार आणून पुन्हा एकदा गुंतवणूक राज्यात आणायची. उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीच्या नावावर गुंतवणूक येईल, पुन्हा एकदा त्यांच्या विश्वासावर येईल ही मला खात्री आहे. पण जोपर्यंत तरुण बेरोजगारांना रोजगार मिळत नाही, उद्धव साहेबांनी वचन दिलेलं आहे की प्रत्येक महिन्याला आपण 4,000 रुपये प्रत्येक बेरोजगाराला देणार आहोत, रोजगार मिळेपर्यंत देणार आहोत. कारण हा बेरोजगार संपूर्ण महाराष्ट्रात आहे. आता या खोकेवाल्यांनाच बेरोजगार करायचं, एकनाथ शिंदेना बेरोजगार करायचंय, भाजपवाल्यांना बेरोजगार करायचंय. पण एका बाजूला बेरोजगारी आपण पाहतोय, बेरोजगारी वाढत चाललेली, दुसऱ्या बाजूला महागाई वाढत चाललेली आहे. आणि ह्या महागाईच्या जमान्यामध्ये एक फसवी योजना ह्याच भाजपाने आणि ह्याच एकनाथ शिंदेनी महिलांसाठी आणली आहे. आज इथे महिला आहेत, मी तुम्हाला विचारते, ही फसवी योजना माहिती आहे का कुठची आहे? लाडकी बहीण. किती मिळतात लाडकी बहीण मध्ये? 1500. पुरुष आहेत? पण ही भाजपा कशी मोठी जादूगर आहे तुम्हाला दाखवतो. सगळ्यांनी आता विचार करा, तुम्ही 2014 मध्ये आहात, किती मिळणार होते? 15 लाख सगळ्यांना मिळणार होते ना. आता डोळे बंद करा जरा 1 मिनिटासाठी आणि आता उघडा आणि परत 2024 मध्ये या. 10 वर्षात किती शून्य काढले ह्यांनी? किती वर आले ते? आणि वैभवजी तुम्हाला लिहून देतो मी, जर चुकून ह्या भाजपवाल्यांचं आणि एकनाथ शिंदेचं गद्दार सरकार आपल्या डोक्यावर बसलं तर हे 1500 मधून पण 2 शून्य काढतील आणि 15 रुपयाचा चेक देतील. कुठेही यांना लाज वाटणार नाही. हे असे भाजपवाले आहेत. मागच्या आठवड्यातच योगी आदित्यनाथजींनी युपी मध्ये 300 रुपयाचा चेकचा वाटप केलेला आहे ना. लाज वाटत नाही? म्हणजे काल परवाकडे बघा, त्यांच्याच राज्यामध्ये झाशीमध्ये एका हॉस्पिटलमध्ये म्हणजे किती काही तासापूर्वी जन्माला आलेली मुलं ही जळून खाक झालेली आहेत. कुठचाही राज्यकर्ता असेल, ज्याला बोलतात ना 56 इंच की सीना सगळे बोलतात ते भाजपवाले, एक मन असायला लागतं, एक हृदय असायला लागतं. कुठच्याही राज्यकर्त्यांनी कार्यक्रम रद्द केले असते, प्रचाराचे कार्यक्रम रद्द केले असते आणि गेले असते परत तिथे झाशीमध्ये. पण ते नाही केलं. सगळीकडे नुसतं योगीजी प्रचार करतात, मोदीजी फॉरेनला गेलेत, नायजेरियाला गेलेत आणि योगीजी कुठे जाऊन कटेंगे बटेंगे लुटेंगे छाटेंगे मारेंगे ह्याच्या पुढे भाजप नाहीच, सीमित एवढ्यापर्यंतच आहे. पण मोदी साहेब 10 वर्ष तुम्ही शासन केलं, बहुमताचं सरकार होतं तुमचं, केंद्रामध्ये बहुमताचं सरकार होतं, महाराष्ट्रामध्ये फडणवीस साहेबांचं सरकार होतं. असू आपण त्याच्यामध्ये, पण आपण त्यावेळी पण प्रश्न विचारले जे प्रश्न आपण आता पण उपस्थित करतोय. आणि मागच्या 2.5 वर्षामध्ये तर एकनाथ शिंदेंचं 180
गद्दारांचं सरकार होतं. आपण केलं काय ह्या राज्यासाठी? ह्या राज्यातून तुम्ही आर्थिक केंद्र नेलं गुजरातला, वेदांता फॉक्सकॉन नेला गुजरातला, बलड्रग पार्क नेला गुजरातला, मेडिकल डिव्हाइस पार्क नेला गुजरातला, सोलर एनर्जी पार्क नेला गुजरातला, डायमंड बोर्स नेला गुजरातला, एअरबस टाटा नेला गुजरातला, मंत्रालय पण न्याल तुम्ही उद्या गुजरातला. मग आम्ही महाराष्ट्राच्या तरुणांनी आणि तरुणींनी करायचं तरी काय? हा प्रश्न जो आज उपस्थित होतोय त्याला उत्तर एकच आहे, परिवर्तन परिवर्तन परिवर्तन. आपल्याला परिवर्तन घडवावंच लागेल. आणि म्हणून या महिलांना देखील मी सांगतोय, महिलांना देखील सांगतोय मी, की जे परिवर्तन आपल्याला घडवावं लागेल हे 1500 रुपये आपल्याला पुरेसे नाही आहेत. उद्धव साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की फक्त 1500 नाही, 1500 मध्ये काही चालणार नाही. कदाचित हे भाजपवाले 2100 देत असतील, पण 2100 मध्ये पण काही चालणार नाहीये. उद्धव साहेब महालक्ष्मी योजनेत आपली ही लाडकी बहिणीची जी काही आपल्याला जी काही रक्कम मिळत आहे ती दुप्पट करणार आहेत आणि 3000 रुपये प्रत्येक महिलेला देणार आहेत, प्रत्येक महिन्याला देणार आहेत. फक्त एवढंच नाही तर 3000 पुढेही जाऊन प्रत्येक महिलेला एसटी प्रवास असेल, बीएसटीचा मुंबईत प्रवास असेल. कारण आपण अनेक लोक मुंबईत येत जात असतात. मुंबई ही तुमची आहे, मुंबई ही आपली सर्वांची आहे. अदानीची मुंबई नाही. ज्या अदानीच्या घशात मुंबई भाजपला टाकायची, एकनाथ शिंदेना टाकायची, त्यांच्या गुलामांना टाकायची, ती मुंबई अदानीची मुळीच नाही. ही मुंबई आपलीच आहे आणि मुंबई आपलीच राहायला पाहिजे. त्या मुंबईमध्ये आपल्याला एसटी पास असेल, बीएसटी पास असेल, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी मोफत करणार आहोत. आपण वर्षाला 6 सिलेंडर मोफत देणार आहोत. पण ही लाडकी बहीण योजना ही जी 2 महिन्यापूर्वी त्यांनी आणली, ह्या लाडकी बहिणी तुम्ही होऊ शकत नाहीत. कारण हेच ते लोक आहेत ज्यांनी रेवण्णासारख्या राक्षसाचा जाऊन प्रचार केलेला आहे, ज्या राक्षसांनी 2000 महिलांचा रेप केलेला आहे. मोदी साहेबांनी त्याचा प्रचार केलेला आहे. हे लाडके भाऊ आपले असू शकत नाहीत. हेच ते आहेत एकनाथ शिंदे ज्यांनी अब्दुल सत्तार आणि संजय राठोड सारखे मंत्री बनवलेले आहेत, ज्यांनी महिलांवर अत्याचार केले किंवा महिलांना शिवीगाळ केलेत. असे मनात विचार असणारे हे तुमचे लाडके भाऊ होऊ शकत नाहीत. ते बाजूला कोल्हापूरमध्ये महाडिक काय सांगतात की महिलांचा फोटो पाठवा, काँग्रेसच्या रॅलीमध्ये कोण जातोय पाहतो मी. ओ महाडिक साहेब, सरकार आमचं येतंय, पाहत बसा तुम्ही आणि आम्ही तुम्हाला काय करू हे पण तुम्ही पहा. भर चौकात महिला तुमचे काय हाल करतील हे पण तुम्ही पहा. एक यादीच बनवली मी. या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या आता सत्ताधारी पक्षामधून कोणी आमदार असेल, खासदार असेल, जो कोणी असेल, मस्ती चालू द्यायची नाही. या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या नागरिकांना धमकवलेलं आहे, सामान्य माणसाला छळलेलं आहे, कोणाची जमीन बळकवली असेल, इथे कोंबड्या चोरलेल्या असतील, अजून काही असेल, बर्फाची लादी मी तयार ठेवलेलीच आहे. त्यांना बर्फाच्या लादीवर झोपवणार म्हणजे झोपवणार, हा माझा शब्द आहे. हा इकडचे जे तुमचे विरोधक आहेत त्यांना लादीची गरज नाही, गोळा किंवा बर्फाचा एक छोटा क्यूब पण चालेल. ते काय तेवढंच आहे ना, ते उंचीप्रमाणेच. पण आज आपल्याला हिंदुत्व शिकवायला निघालेले आहेत. कधी मोदी साहेब येतात, कधी योगीजी येतात आणि आपल्याला हिंदुत्व शिकवतात. मला जास्ती वेळ नाहीये, पुढे देखील निघायचं, पण मी थोडक्यात घेतो. कारण रोजगाराचं सांगितलं मी, महिलांचं सांगितलं, हे महत्त्वाचे विषय आहेत. शेतकऱ्यांचं जसं आपण कर्ज त्यावेळी 2 लाखापर्यंतचं माफ केलेलं ह्या वर्षी देखील आपण ठरवलेलं आहे. सरकारानंतर 3 लाखापर्यंत ज्यांची कर्ज आहेत ती माफ करूच. मग त्याच्यात कोणी शेतकरी असेल, बागायतदार असतील, शेतकरी असतील, 3 लाखापर्यंतची कर्ज आहे ती माफ करू. पण हिंदुत्व जे आता पुढच्या 2 दिवसामध्ये ह्याच्यावर आपल्यामध्ये वाद निर्माण करण्याचा हे प्रयत्न करणार आहेत. हीच ती भाजप आहे जी आपल्यामध्ये येऊन सांगतील बटेंगे तो कटेंगे. आणि मी सांगतो तुम्हाला, आपण विकुरले गेलो तर आपला खिसा भाजपवाले कापतील. म्हणून बरोबर आहे, हम बटेंगे तो अपना पाकिट कटेगा. आपण विकुरले जाणार आहोत कारण आपल्यामध्ये हे वाद निर्माण करतात, आपल्यामध्ये जातीमध्ये वाद निर्माण करतात, आपल्यामध्ये धर्मामध्ये वाद निर्माण करतात. हीच ती भाजप आहे, हेच ते देवेंद्र फडणवीस आहेत, हेच ते एकनाथ शिंदे आहेत ज्यांनी जरांगे पाटील साहेबांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिलेत. हेच ते एकनाथ शिंदे आहेत, हेच ते देवेंद्र फडणवीस आहेत ज्यांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज करण्याचे आदेश दिलेले आहेत. हेच ते आहेत एकनाथ शिंदे आणि हेच ते देवेंद्र फडणवीस आहेत आणि हेच ते मोदी साहेब आहेत ज्यांनी आपल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये घोटाळा केला होता. तो मला आठवत असेल, तिथे देखील आपण सगळेच गेलो होतो पाहायला. म्हणजे आपला मोर्चा होता, तसं काही कुठेही वाद करायला गेलोच नव्हतो. महाराजांचा किल्ला म्हणजे तिथे वाद करण्याची जागाच नाहीये. पण तिथे गेल्यानंतर आपण जेव्हा पाहणीला गेलो तेव्हा ती गँग आली होती, बुटली गँग. 20 वर्षांना पगार मिळतो आम्हाला शिव्या द्यायला. कोंबड्या शोधत आले होती इकडे तिकडे आणि आवाज कुठून तरी येतोय मला कोंबड्यांचा. मी काय चाललंय नक्की बघूया. ते आंदोलन करायला लागले. ठीक आहे, आंदोलन करतात. मी निरोप पाठवला. मी बघा, तुम्ही एवढे वर्ष राजकारण केलेलं आहे, तुम्ही माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहात, तुम्हाला एवढं तरी कळायला पाहिजे की आंदोलन कुठे करायचं, कुठे राग व्यक्त करायचा. आमच्यावर वैयक्तिक राग तुमचा असेल, पण महाराजांच्या किल्ल्यामध्ये तिथे तुम्ही दगडफेक करता, तिथे तुम्ही पोलिसांवर दगडफेक करता.
एक पोलीस हवालदार, एक पोलीस शिपाई, आपलं तुम्हाला आठवत असेल रक्तबंबाळ झाला होता, दगड लागला होता त्याला, तिथे तुम्ही करता एक तर पोलिसांवर हात उचलता. एवढी हिंमत होती, एवढी मस्ती, एवढा मास. 23 तारखेला आम्ही उतरवणार आहोत. तुमचा मास असेल, मस्ती असेल, टोप असेल, सगळं उतरवणार आहोत. पण तिथे जे बसले होते, मग आपले आले हजारोनी, घातला घराला. मला ह्यांना पकडायला लागलं, मी ह्यांना पकडून होतो, नाही तर हे घुसले होते तिथे. मग तिथे अजून कोणाचे कोणाचे काय काय पुतळे लागायला लागले असतील मला माहित नाही, पण वैभवजी घुसले होते. पूर्ण शिवसैनिक बाहेर आला होता आतला. मी त्यांना सांगितलं, वैभवजी आपण हे करायचं नाही, आपली लढाई बाहेर लढायची. आपण महाराजांच्या किल्ल्यामध्ये होतो आणि आम्ही सगळे शांतपैकी ते बसलो होतो. मी होतो, सुनील शिंदेजी होते, वैभवजी होते, आम्ही सगळे होतो. पण तुम्ही लक्षात घ्या, हे राजकारण किती यांचं घाणेरडं आहे, महाराष्ट्र द्वेष यांच्या मनामध्ये किती आहे. एका बाजूला सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा त्यांनी गुजरातमध्ये उभा केलेला आहे. कितीतरी मोठा उंच पुतळा आहे, भव्य पुतळा आहे, आणि चांगले आहे, असे पुतळे झाले पाहिजेत. टुरिस्ट साईट झाली आहे, मोदी साहेब गेले होते, उद्घाटन केलं, सगळं काही झालं. पण हा पुतळा महाराजांचा मोदी साहेबांना उद्घाटन करायचं होतं, घाईघाईत करायचं होतं, निवडणुकीच्या आधी करायचं होतं, आपल्याला फसवायचं होतं. कदाचित आपण लोकसभेच्या वेळी थोडं त्याच्या आहारी गेलो असू, पण हाच पुतळा अवघ्या 6 ते 7 महिन्यामध्ये पडला कसा. एकनाथ शिंदे काय सांगतात, 40 किलोमीटरचा वारा होता, 40 किलोमीटर पर आरचा वारा होता. अहो एकनाथ शिंदेजी, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी तिथे अमेरिकेमध्ये 138 वर्ष समुद्रकिनारी उभी आहे, पडली नाहीये. वल्लभभाई पटेलांचा पुतळा तिथे उभा आहे महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये. आपलं छत्रपती शिवाजी महाराज उद्यान असेल किंवा तिथे गेटवे ऑफ इंडिया असेल, तिथे छत्रपती शिवरायांचा पुतळा, अश्वरूढ पुतळा खूप मोठा उभा आहे, कधी पडला नाही. मग तुम्ही नेमका तुमच्या भाजपानी असेल, तुमच्या एकनाथ शिंदेनी असेल, जे आम्हाला हिंदुत्व शिकवायला येतात, आमच्या छत्रपती शिवरायांचा अपमान का केलात, त्या पुतळ्यामध्ये घोटाळा का केलात. किती लाज नाहीये ना. निर्लज्ज म्हणजे एक निर्लज्जपणाचा तरी एक हद्द असते, ती सीमा असते, ती देखील यांनी पार केली. महाराजांबद्दल एवढा द्वेष यांच्या मनामध्ये. एका बाजूला आपण पाहतोय, म्हणजे इथेच गोव्यामध्ये मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट, पर्रिकर साहेबांच्या नावाने ते इंटरनॅशनल एअरपोर्ट बनवले. ठीक आहे, चांगले. आम्हाला जेव्हा आम्ही इथून प्रस्ताव पाठवतो, मग श्री दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये असेल, आम्ही सांगतो की छत्रपती संभाजी महाराज विमानतळाचं नाव द्या, तर सांगतात नाही नाही, आम्ही व्यक्तीवरनं नाव देऊच नाही शकत, पॉलिसी बदललेली आहे. म्हणजे आपले कार्यकर्ते होते आणि जे मुख्यमंत्री झाले त्यांच्या नावाने तुम्ही गोव्यामध्ये विमानतळ करता, मग महाराष्ट्राबद्दल तुमच्या मनामध्ये एवढा राग का, एवढा द्वेष का. मोदी साहेब, तुम्ही जे आम्हाला सांगता ना, एक रहेंगे तो सेफ रहेंगे, आम्हाला कळलेलं आहे. हम सब एक रहेंगे तो भाजप से 2 हात दूर सेफ रहेंगे, हे आम्हाला पक्का कळलेलं आहे. कारण भाजपा असेल, एकनाथ शिंदेना असेल, हेच जे आता घेतले त्यांनी या पक्षामध्ये, म्हणजे आज खरं तर माझ्या आजोबांची पुण्यतिथी आहे. सकाळी तीच आठवण येत होती जेव्हा मी तिथे नतमस्तक व्हायला गेलो. तिथे देखील एक मशाल आहे आणि आठवणी तर अनेक आहेत. पण ह्या परिवाराने जे आता आज आमच्यावर बोलतायत, शिवेगाळ करतायत, मध्यंतरी मोठ्या साहेबांवर काय बोललेले ते तुम्हाला माहिती आहे. ह्यांनीच दुःख दिलं पक्ष फोडण्याचं त्यांना. 2004-2005 मध्ये स्वतःच्या स्वार्थासाठी जेव्हा बाहेर पडले होते, आज आम्हाला माझे आजोबा काय करणार हे सांगतायत. परवा काय भाषा केली त्यांनी, गोळ्या घालण्याची, आणि काय म्हणजे किती पातळीवर तुम्ही पडाल. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राला निस्वार्थीपणे पुढे नेत आहात, तर मनामध्ये तुमचा एवढा द्वेष आहे, एवढा राग आहे त्यांच्याबद्दल. काय असं त्यांनी केलेलं आहे की जे तुम्हाला चुकीचं वाटत आहे. कुठे तुम्हाला नेमकी जखम झालेली की त्याच्यावर आम्ही मीठ चढलं होतं. उद्धव साहेबांनी 2.5 वर्षामध्ये तुमचं ते मेडिकल कॉलेज एका फोनवर एका मिनिटात सही केली होती. इथे महाराष्ट्रामध्ये कुठेही काही अडचण असेल तर स्वतः पाहायचे. 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून कोविडच्या काळात देखील जातपात धर्म न पाहता सगळ्यांची सेवा केली होती. मग ते हिंदू असतील, मुस्लिम असतील, शीख असतील, बौद्ध असतील, ख्रिश्चन असतील, पारसी असतील, सगळ्यांची सेवा केली. कारण आपला धर्म, आपलं हिंदुत्व हे खूप वेगळं आहे. भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे, आपलं हिंदुत्व हे घरातलं चूल पेटवणारं हिंदुत्व आहे. मोदी साहेब, तुम्ही 2-3 दिवसापूर्वी जेव्हा सांगितलं होतं, काँग्रेसला चॅलेंज दिलं होतं की काँग्रेसमधले राहुल गांधी असतील, प्रियंकाजी असतील, ह्या दोघांनी माझ्या आजोबांबद्दल काहीतरी चांगले शब्द बोलावेत. आज माझ्या आजोबांची पुण्यतिथी आहे. तुम्ही पहा, राहुल गांधींनी तर चांगले शब्द बोललेत, ते त्या दिवशी पण आलेले नतमस्तक झाले होते तिथे स्मृतीस्थळावर. काल प्रियंकाजी बोलून गेलेले आहेत. आणि हाच पक्ष जो माझ्या आजोबांनी स्थापन केला होता, जो आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय, आमच्या कठीण काळात तीच काँग्रेस आणि तेच गांधी परिवार आमच्या सोबत उभं राहिलं. पण मोदी साहेब, ह्याच पक्षाला तुम्ही फोडण्याचं पाप केलेलं आहे. ज्या नेत्याने, जे वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे, ज्यांनी तुमच्या सर्वात कठीण काळात जेव्हा भाजपचे नेते तुमच्या अवतीभोवती फिरायला घाबरत होते, तेव्हा माझे आजोबा तुमच्या सोबत उभे राहिले होते. पण तुम्ही ज्या व्यक्तीला पदावरनं खालती खेचलत ना आणि घाणेरड्या लोकांना टेबलावर नाचायला लावलत ना, त्या व्यक्तीचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. हे लक्षात ठेवा. आणि मोदी साहेब, तुम्ही आम्हाला सांगता ना की स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आणि
शिवसेना प्रमुखांबद्दल बोलून दाखवा. आम्ही सगळीकडे जिथे जिथे जगात जातो या दोन व्यक्तींसमोर नतमस्तक होतोच, नितांत आदर आहे. पण ह्याच दोन व्यक्तींच्या महाराष्ट्राला तुम्ही मागे खेचायला निघालात, तुम्ही अंधारात न्यायला निघालात. आपल्याला महाराष्ट्र म्हणून विचार करायचा आहे. गेले 2 वर्ष जो आपण अन्याय सहन केलेला आहे, जे आपण पाहतोय अत्याचार महाराष्ट्रावर होत चाललेले आहेत. मग आपले शेतकरी आत्महत्या करतायत, आपले तरुण बेरोजगार आहेत, अदानीला जी मुंबई फुकटात घशात घातली जात आहे, आपला प्रत्येक जिल्हा हा कुठे ना कुठेतरी ह्या अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न होतोय. इथे पण ते रिफायनरी स्थापन करतील, कुठेही काही करू शकतात अदानी. कारण भाजप जशी आपण साईबाबांना मानतो आणि साईबाबा बोलतात ना सबका मालिक एक है, तसं भाजप काय म्हणते सबका मालिक अदानी आहे. हा फरक आहे आपल्या हिंदुत्वामध्ये. त्यांचा देव अदानी आहे, आपला देव आपले देव आहेत, छत्रपती शिवराय आहेत. पण आज तुम्हाला विचार करायचा आहे, मतदान करताना मशालीवर मतदान करत असताना ते मतदान हे काही फक्त वैभवजींसाठी नाहीये, हे फक्त उद्धव साहेबांसाठी नाहीये. हे मतदान हे महाराष्ट्रासाठी आहे. कदाचित हेच एकनाथ शिंदे आणि हेच भाजपवाले पैशाचा अमाप वाटप करतील, सगळीकडे खोके तर स्वतःसाठी घेतले, त्याच खोकेचं थोडं 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 इकडे तिकडे वाटप करायला सुरू करतील. तो निर्णय तुमचा आहे, घ्यायचा नाही घ्यायचा. पण तुम्ही विचार करायचा आहे की हे 1000 रुपये, 2000 रुपये, 5000 रुपये हे एका दिवसासाठी पुरणार आहेत. आपलं भवितव्याबद्दल काय, आपल्या भविष्याचं काय, आपली रोजगार येणार आहेत का, आपली लाडकी बहीण जे त्यांना कमी करायचं ते मिळणार आहे का, आपल्या महिलांना आदर आणि सन्मान मिळणार आहे का, आपले शेतकरी जे आहेत जे आत्महत्या करतात ते थांबणार आहे का, जे महाराष्ट्रातून उद्योगधंदे हे पळवण्याचा प्रयत्न करतात, जे महाराष्ट्रातून मंत्रालय हे पळवण्याचा प्रयत्न करतात गुजरातला, ते थांबणार आहे का. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या भाजपाने ज्या एकनाथ शिंदेनी सगळं काही चोरलं, मग मोठे साहेबांचा धनुष्यबाण असेल, आपलं सगळं काही चोरण्याचा प्रयत्न केला, ते तर ठीक आहे, मी म्हणतो महाराष्ट्रातून सगळं काही वैभव नेण्याचा प्रयत्न केला, त्या एकनाथ शिंदे आणि भाजपला तुम्ही माफ करू शकाल का. ज्या एकनाथ शिंदे आणि भाजपाने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये घोटाळा केला, मोदी साहेबांच्या हेलिपॅडवर पुतळ्यापेक्षा जास्ती खर्च केलेला आहे, त्या भाजप आणि एकनाथ शिंदेला तुम्ही माफ करू शकाल का. हे आज उत्तर तुम्ही मतदानाच्या दिवशी द्यायचंय. मी इथून पुढे निघत असताना एवढंच सांगेन की जर बदला म्हणून नाही पण बदलाव आपल्या राज्यात आणायचा असेल, तरुणांना रोजगाराच्या संधी पुन्हा एकदा उपलब्ध करून द्यायची असेल, राजकीय स्थिरता आणायची असेल, शेतकऱ्यांमध्ये समृद्धी आणायची असेल, आपल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये शाश्वत विकास आणायचा असेल, तुमचं आणि आमचं हक्काचं सरकार आणि कुटुंब प्रमुख पुन्हा एकदा त्या सत्तेच्या आणि सत्याच्या स्थळी बसवायचं असेल, तर आपल्याला मशालीशिवाय पर्याय नाही. मी तुम्हाला विचारतोय, तुम्हाला परिवर्तन हवंय की जे चाललंय अन्याय तो ठीक आहे तुम्ही सहन करू शकता, काय पाहिजे तुम्हाला, अन्याय पाहिजे की परिवर्तन हवंय. महिलांना विचारतोय अन्याय ठीक आहे की परिवर्तन हवंय. सगळ्यांना विचारतोय अन्याय चाललाय तो ठीक आहे की परिवर्तन हवंय. परिवर्तन हवं असेल तर 20 तारखेला निशाणी कुठची, निशाणी कुठची, निशाणी कुठची, निशाणी कुठची. जरा सगळ्यांनी फोन काढा आणि लाईट लावा, जरा टॉर्च लावा, मशाल पेटवा जरा सगळ्यांनी. सगळ्यांनी काढा, सगळ्यांनी काढा. बघा हे जेव्हा मनात पेटलेले रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका.